बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर हा दुबईला पळाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कोलकाता मार्गे प्रशांत कोरटकर हा दुबईला पळालाय। दुबईतील प्रशांत कोरटकरचा फोटो सध्या व्हायरल होतोय। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल आहे आणि या संदर्भात जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोरटकरनं धाव घेतली असून या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। मात्र त्याआधीच प्रशांत कोरटकर हा दुबईला पळाला असल्याची सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर या संपूर्ण प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे, मात्र त्याआधीच प्रशांत कोरटकर दुबईला पळाला असल्याचं कळतंय, काय अपडेट? खरं तर याआधी देखील ज्यावेळी प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी देखील प्रशांत कोरटकर नागपुरामधून जे आहे ते पोलिसांच्या हाती तुरी देऊन जे आहे ते पळून गेला होता, मध्य प्रदेशमध्ये गेला होता। कोल्हापूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या शोधासाठी नागपूरला देखील आलं होतं, मात्र नागपूरला येऊन मध्य प्रदेशला जाऊन देखील पोलिसांना जे आहे ते प्रशांत कोरटकर सापडला नव्हता। आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जे आहे ते प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे जे आहे ते दुबईला पळून गेल्याची माहिती जी आहे ती समोर येते। कारण त्या दुबईमधला प्रशांत कोरटकर यांचा एक फोटो जो आहे तो आता समाज माध्यमांवर व्हायरल होता। त्यानुसार जर अंदाज लावला तर प्रशांत कोरटकर हा कोलकाता मार्गे जे आहे ते दुबईला पळून गेलेला। खरं तर हे अतिशय सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान केलेला, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन प्रशांत कोरटकर यांना अटक करावी अशी मागणी जी आहे ती समाजातल्या विविध स्तरातून होत आहे। याआधी आपण पाहिलं होतं की प्रशांत कोरटकर यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता, त्या सगळ्या संदर्भात सुनावणी जी आहे ती झाली होती आणि कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर यांचा जामीन जो आहे तो फेटाळला होता। त्यानंतर जामीन मिळावा याकरता प्रशांत कोरटकर यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। सोमवारी या सगळ्या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र या सगळ्या प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्यानं जे आहे ते पोलिसांची अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी प्रशांत कोरटकर यांना दुबईचा सहारा घेतला असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। सोमवारी आता या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात काय निर्णय येतो, यानंतर पोलीस नेमके प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी दुबईला जातात की आणखी कुठल्या मार्गांचा वापर करतात हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं सुरुवातीला प्रशांत कोरटकर मध्य प्रदेश आणि आता दुबईला पळून गेलेला, यावरून कुठेतरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता या निमित्तानं खरं तर प्रश्नचिन्ह उभे राहतात। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल आहे। या संदर्भात जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कोरटकरनं धाव घेतली असून या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। मात्र प्रशांत कोरटकर हा कोलकाता मार्गे दुबईला पळून गेला असल्याचं सूत्रांकडून कळतंय किंवा तशी शक्यता आहे। त्याचा दुबईतला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असणारा प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अमोल मिटकरी जी जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय खरं तर पोलिसांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकर यांना देशाबाहेर पलायन केलंय अशी शक्यता आहे, तो दुबईला गेल्याची शक्यता आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तो जो फोटो आता काही मीडियावर व्हायरल होतोय तर तो काही दुबईला पळून गेला नसावा। कारण त्याचं कारण असं आहे की त्याला जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूरने त्याची अटक म्हणजे त्याची बेल रिजेक्ट केल्यानंतर मला वाटत नाही की त्याला कुठून विमानतळावरून जाताना पोलिसांनी मुभा दिली असेल। पण एक गोष्ट मात्र आमच्या कानावर येते आहे की नागपूर जे दंगल जी भडकली त्यावेळेस हा चंद्रपूरला होता आणि चंद्रपूरला तिथे एक पोलीस अधिकारी त्याला भेटला अशी माहिती माझ्याकडे आहे। आणि जर हे खरं असेल तर चंद्रपूरमध्ये तो त्याला पोलिसांनी सूट दिली का? आणि नागपूर पोलीस यांच्या प्रश्न एकंदरीत कारकिर्दीवर किंवा यांच्या एकंदरीत वागण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते ना। त्याचं कारण कसं की नागपूरमध्ये जी काही दंगल भडकली काही दिवसांपूर्वी त्या दंगलीत सुद्धा अशा प्रकारे दंगल होईल हे इंटेलिजन्सला माहीत नसणं हे एक नागपूर पोलिसांचं फेल्युअर आहे। आणि कोल्हापूरची पोलीस त्याला शोधत नागपूरमध्ये येतात आणि हा भामटा तिथे चंद्रपूरला जाऊन पोलिसांना भेटतो आणि पोलीस पण त्यांना भेटतात। हे सर्व माहीत असताना तो दुबईला जाणं शक्य नाही, मात्र तो लपवला कुठे आणि कुठं? ताडोबाच्या जंगलात लपलाय का? हे 100% नागपूर पोलिसांचं फेल्युअर आहे।
आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा कोरटकर हा किती बदमाश असावा हे यावरून सिद्ध होतो. तो किती खोटारडा आहे की सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं की तो ऑडिओच माझा नाही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलने दाखवलं होतं इंद्रजित सावंतांना धमकी देताना त्यांनी हे नाकारलं की तो आवाज माझा नाही. नंतर ते पोलिसांनी सिद्ध केले की हा आवाज त्याचाच आहे आणि नंतर त्याची सत्र न्यायालयाने बेल रिजेक्ट केल्यावर एखादा जर खरंच शहाणा असता तर आत्मसमर्पण केलं असतं आणि कोर्टातून बेल मंजूर करून घेतली असती. पण असा तो पळवाट शोधतोय. त्याला नागपूर पोलिसांनी लपवलेला आहे हा माझा थेट आरोप आहे. नागपूर पोलीस त्याला शोधू शकत नाहीत. नागपूर पोलीस असं का वागतायत याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी. कारण अजूनही लक्षात घ्या नागपूर पोलीस जर माझं ऐकत असतील सीपी नागपूर एसपी नागपूर तर त्यांनी एक गोष्ट समजून घ्यावं. अजून 3 दिवसाचे अधिवेशनाचं कामकाज बाकी आहे. सोमवारी हा विषय प्रचंड प्रमाणात येणार. त्यापूर्वी जर त्याला अटक झाली नाही तर नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि दुर्दैवानं आमचा विरोधी पक्ष जो महाविकास आघाडी आहे ते सुद्धा या सरकारवर प्रश्न उपस्थित करतील. कारण महाराष्ट्र सरकारचं केंद्रबिंदू महाराष्ट्र सरकारचा आदर्श जर छत्रपती शिवाजी महाराज आहे असं आम्ही मानत असू तर शिवाजी महाराजांबद्दल इतकं अपशब्द बोलणारा व्यक्ती हा चंद्रपुरात पोलीस त्याला भेटून जात असतील तर मग आम्ही काय समजायला पाहिजे. हे एक शिवप्रेमी म्हणून माझी भावना आहे. नागपूर पोलीस एकंदरीतच प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं नाही किंवा अटक केली नाही तर पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. अमोलजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.